हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या NSP अकॅडमीमध्ये. आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या तयारी कशी करायची ते बघणार आहे. आपण इतिहासाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, त्याचबरोबर आपण योजनेची सुद्धा लेक्चर सिरीज सुरू केली आहे. आजपासून आपण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. तर विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाची तयारी करताना आपल्याला काय काय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओत बघूयात. हा विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा विषय आहे. या विषयात जर आपण आधीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर त्याच्यात आपल्याला कळेल की ह्या विषयात डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. आपण जे काय अभ्यास करणार आहे त्याच्यात डायरेक्ट प्रश्न विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सोडवणं सोपं जातं. आणि त्यामुळं हा जो काही विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी एक संधीच्या स्वरूपात आहे. त्यामुळे जर व्यवस्थित अभ्यास केला या विषयाचा तर आपण सगळे प्रश्न ह्याच्यातले विज्ञानाच्या विषयाचे प्रश्नपत्रिकेतले सोडवू शकतो. तर ह्या विषयाचा अभ्यास करताना नेमकं काय करायचं, तर ह्या विषयाचा तयारी करताना पायाभूत संकल्पना ज्या काय बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. त्या सगळ्या संकल्पना अगदी आधी समजवून घ्या, सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर 5वी ते 10वी पर्यंतची जी काय विज्ञान व तंत्रज्ञानाची बुक्स आहेत त्या बुक्सचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यानंतर 11वी व 12वीची फक्त बायोलॉजीची बुक्स रेफर करा. 5वी ते 12वीच्या बुक्समधले सगळ्या ज्या काय बेसिक गोष्टी आहेत त्या बघा, क्लिअर करा. भलेही मग डिसीजेस असतील किंवा मग कुठले विषाणू कुठल्या विषाणूमुळे कुठला रोग होतो, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदा बघून घ्या. अभ्यासात जेवढ्यात जास्त वेळा तुम्हाला वाचता येईल तेवढ्यात जास्त वेळा वाचन करा. आता हे वाचन करताना कसं वाचायचं, तर आधी मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण करा. कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते सगळे व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर पहिलं वाचनामध्ये सगळ्या संकल्पना समजावून घ्या. आणि ज्यावेळी तुम्ही दुसरं वाचन करताय तर दुसऱ्या वाचनानंतर नोट्स काढायला घ्या. म्हणजे आधी काय करायचं, तर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं, त्याच्यानंतर पहिलं वाचन करायचं 5वी ते 12वी पर्यंत जे काय बुक्स आहेत त्यांचं. त्याच्यानंतर दुसरं वाचन करताना मग त्याच्या नोट्स काढा. आणि नोट्स काढून झाल्या की प्रश्नपत्रिकेचा सराव करा. बाजारातून कुठलाही प्रश्नसंच घ्या विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाशी रिलेटेड आणि त्याच्यातले क्वेश्चन सोडवा. आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला भाग या घटकातला सोपा जातोय किंवा कुठल्या भागावरचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही. मग हे ज्यावेळी कळेल त्यावेळी ज्या भागावरचे प्रश्न तुम्ही सोडवू शकणार नाही तो भाग पुन्हा वाचा, पुन्हा त्याची तयारी करा आणि नंतर ते प्रश्न सोडवायला घ्या. म्हणजे काय होईल की तुमचं वाचन पण होईल आणि रिव्हिजन पण होईल आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ह्याची एक बेसिक आयडिया तुम्हाला येईल. फक्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना फक्त 5वी ते 12वी पर्यंतच्या बुक्सचा अभ्यास करून चालणार नाही. तर ह्या विषयावर आधारित ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडींचा सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता चालू घडामोडींचा अभ्यास म्हणजे काय, तर अवकाश संशोधन जे असेल किंवा कृषी क्षेत्रावर आधारित जे काय संशोधन झालं असेल किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही प्रोग्रॅम्स असतील किंवा मग आरोग्यशास्त्राशी रिलेटेड काही प्रोग्रॅम्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात जर आपण बघितलं प्रश्नपत्रिका तर त्याच्यात. आता तर कळालं की विज्ञानचा अभ्यास करताना काय करायचं, 5वी ते 12वी पर्यंतचे सगळे बुक्स वाचायचे आणि मागं मी जसं सांगितलं तसे त्याच पद्धतीनं अभ्यास सुरू करा. विज्ञान आणि तंत्रज्ञान जर अशा पद्धतीनं अभ्यासला तर तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन विज्ञानाच्या विषयाचे तुम्ही सॉल्व करू शकता.
इथून पुढे आपली विज्ञान व तंत्रज्ञानाची लेक्चर सिरीज सुरू होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.